संपूर्ण राज्यामध्ये ज्या हत्याकांडाने खळबळ उडवून दिली होती त्या महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास CIDकडे त्याची माहिती प्रसारमाध्यमातून समोर येते आहे. आता मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. परळीतील व्यापारी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात विशेष तपास पथकाला यश मिळत नसल्याने आता हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमातून समोर येते. SITने याबाबत मुंबई येथील अप्पर महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था यांना पत्र पाठवल्याचं यात म्हटलेलं आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 21 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या या हत्येच्या तपासादरम्यान तपास स्थापना करण्यात आली होती. सुमारे 200 जणांची चौकशी, 1500 कॉल डिटेल्सची मागणी तसेच नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगसारख्या प्रक्रिया करूनही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत असं यात नमूद आहे. या काळात तब्बल 8 तपास अधिकारी बदलले गेले. दरम्यान न्यायासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या मृताच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी शासन आता काय निर्णय घेते याकडे पुढील भूमिका स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता SITच्या पत्रावर वरिष्ठ स्तरावर काय निर्णय होतो आणि तपास CIDकडे वर्ग होतो का याचं सगळ्यांकडे लक्ष लागून राहिलं आहे.